महाराष्ट्रानं कायम गद्दारीला गाडलंय, मात्र पवार साहेब घेतील तो निर्णय मान्य असेल असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. अहमदनगरमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यामध्ये आव्हाड बोलत होते. अजित पवार गटातले आमदार पुन्हा शरद पवारांकडे येणार असल्याच्या चर्चांवर आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली. 25 वर्ष बाळासारखं सांभाळलं. 25 वर्ष ज्यांना मांडीवर ठेवलं, त्याच लोकांनी मागणं हात घालून गळ्यात आपण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा साहेबांच्या डोळ्यात अश्रू आले नसतील. जेव्हा रात्री एकटे झोपत असतील तेव्हा त्यांना वाईट वाटत नसेल. पण ह्याचा कसलाच विचार न करता जी माणसं सोडून गेली ते जर परतीच्या वाटेवर असतील तर साहेब आम्हाला रडू येईल. कारण काय दुःख आम्ही बघितलंय. पण अर्थात शेवटी माझा एकच उत्तर असतं, साहेब घेतील तो निर्णय, त्याला नो चॅलेंज. साहेबांनी सांगितलं उद्या ह्याला बाप मानायचा तो बाप, तिथे कुठेही प्रश्न उत्तर होणार नाही. पण साहेब, महाराष्ट्राने कायम गद्दारीला गाडलाय. मग तो कृष्णाजी खोपडे असो नाही तर सूर्याजी पिसाळ असो, या औलादींना महाराष्ट्राने माफ केलेलं नाही हे या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलंय.